जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑनलाईन भेटली होती, प्रेम अन लग्नाचंही दिलं वचन, पण शेवटी पुण्यातील काकांसोबत महिलेनं केला मोठा कार्यक्रम. सोशल मीडियातून ओळख वाढवून आधी एका महिलेने प्रेम आणि चक्क लग्नाचंही आमिष दाखवलं, पण या प्रेमाच्या जाळ्यात अडकून शेवटी पुण्यातील एका नागरिकासोबत भयंकर खेळ झाला. पुणे शहरात ऑनलाईनच्या दुनियेत ओळखली व्यक्तीवर ठेवलेला विश्वास कसा महाग पडू शकतो याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. सोशल मीडियातून ओळख वाढवून आधी एका महिलेने प्रेम आणि चक्क लग्नाचंही आमिष दाखवलं, पण या प्रेमाच्या जाळ्यात अडकून शेवटी पुण्यातील एका नागरिकासोबत भयंकर कांड झाला. महिलेच्या गोड बोलण्यातून अडकून त्या व्यक्तीनंही तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिच्या जाळ्यात अडकत गेला. मात्र शेवटी महिलेने या व्यक्तीला तब्बल 16.5 लाख रुपयांचा गाडा बसवला. या प्रकरणी पीडित नागरिकांच्या तक्रारीवरून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात संबंधित महिलेसह तिच्या साथीदाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेनं केला मोठा गेम. मिळालेल्या माहितीनुसार वडगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एका 41 वर्षीय नागरिकाने या संदर्भात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. हा संपूर्ण प्रकार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घडला होता. संबंधित महिलेने आधी या व्यक्तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन करून परकीय चलनाच्या खरेदी विक्रीतून प्रचंड नफा मिळवून देत होती अशी बतावणी केली होती. लग्न होणारच आहे या विश्वासापोटी आणि पैशाच्या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने वेळोवेळी पैसे गुंतवले. सुरुवातीला नफा होत असल्याचे भासवून आरोपी महिलेने तिच्या साथीदाराच्या मदतीने तक्रारदाराकडून तब्बल 16,50,000 रुपये ऑनलाईन उकळले. मात्र जेव्हा या नागरिकाने आपला परतावा मागण्यास सुरुवात केली तेव्हा या महिलेने आणि तिच्या साथीदाराने हात वर केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित नागरिकाने पोलिसात धाव घेतली. पोलीस आता या प्रकरणातील ऑनलाईन बँक खात्यांचा आणि आरोपीचा माग काढत आहेत. नागरिकांनी ऑनलाईन ओळखीमधून होणाऱ्या आर्थिक व्यवहाराबाबत जागरूक राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओमधून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटतील. धन्यवाद.